संजय चालू कर। ओम श्री गणेशाय नमः महागणाधिपतये नमः भगवताय नमः सिंधुराय वरदाय नमः सारथिनंदनाय सुपुत्राय नमः विघ्नेश्वराय नमः श्री गणेश्वराय वरदाय सुपुत्राय लंबोदराय संगलाय जगद्दिताय नावादनाय विनोदाय गणेशताय गणनाथ नमो नमः हरितो वासुदेवाय भगवते विभवाय स्मरेत मंडले वाग्याम जय प्रभु जो माहोदाय नमः सिंधुदय चक्रदाय पाताल गंगा हदेवताभ्ये नमः ओम ह्रीं श्रीं क्लीं मंगलाभ्यो मदर्जनेभ्यो नमः ओम नमस्ते गणपतये वंदे जगन्नाथं केवलं करतासि नमः केवलं हरतासि नमः केवलं धरतासि नमः कर्मकालेलं ब्रह्मासि तं साक्षात् मासि नित्यं रूपं वच्मि सत्यं वचनं महावंकारम शोकारम दातारो रे काफराची जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव रत्नकलित भरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकेश्वरा निहे गंगामुकुर शोभतोहरा कुंदे पूरी करने गागरिया जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव चरणी गागरिया कुंडवादती आता जया जया नाचे गणपति पार्वती कौतुकपाती कालो मोदक देव संतोषा होते जय देव श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर संवर वंदना स्वर सुंदर वक्र सुंदर जयना रामनामाचा वर्पाहि सजना संतोषी बाळावे निवाणी रक्षावे सुवर गजवंदना जय देव जय देव श्री मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव भोले गोगट भारी दुर्बिन संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हरि पड़ो आता संकट निवारी जय देव जय देव जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी पूर्वश्वर जय तारक संजीवनी जय देव निभवनी पाता जय सेनाई सारे शब्द ग्रंथो न बोलने काई सारी वाणिका पंडोई एको भक्ता लागे एको दाता लागे पावती लवलाई जय देव जय महिषासुरमर्दिनी ढोलक्यासुरमर्दिनी ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती दाता होती निर्भक्ता ऐसा पात्र चोरी भक्ता पात्र चोरी गोपाशा अंगे कुमार वीराशा नरकनिंगाला पंकलेशा जय देव जय देव नमस्कार, मी मनोज कुमार शांतीलाल गुप्ता, राहणार सह्याद्री नगर N5, छत्रपती संभाजीनगर सिडको। आम्ही श्री सिद्धिविनायक गणपतीची स्थापना 2007 पासून आमखास मैदानाच्या साईटवर चालू केली होती आणि तिथे आमचे सर्व जे मित्रगण आहे हे सर्व मिळून 1000 लोक त्यावेळेस त्या गणपतीच्या भंडाऱ्याला हजर होते। तेव्हा आम्हाला कळालं की गणपतीमुळे काय प्राप्त होऊ शकतो। आज ती परंपरा आम्ही 2007 पासून चालू ठेवलेली आहे। तर प्रत्येक साईटवर जी नवीन साईट मिळाली ती साईटवर आम्ही प्रत्येक वेळी गणपती बसवत असतो। तिथलच्या साईटवरचे लोक आमचे मित्रगण मित्रमंडळी सर्व ते गणपतीचे दर्शन घ्यायला येतात व आम्ही त्या निमित्ताने दिवस भंडारा ठेवतो। कमीत कमी 1000 लोकांच्या वर लोक जेवण करून जातात आणि सर्व आपला आशीर्वाद घेतात व गणपती बाप्पा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो। 2007 पासून चालू केल्यानंतर
अखंड 18 वर्षापासून ही माझी परंपरा चालू आहे. याच्यात काहीच खंडणी आलेलं आहे आणि देव बाप्पाने मलाही कधी कमी पडू दिलेलं नाही. धन्यवाद. समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार गणपती निमित्त? श्री गणपती देवतेच्या कृपेने मी सर्व समान बांधवांना आवाहन करतो तर तुम्ही पण असंच दरवर्षी गणपती बसवत जा आणि 4 चौघ मिळून देवाच्या नावाने अन्नदानाचा भंडारा करत जा. याच्यामुळे तुम्हाला पण यश प्राप्ती व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मनोज कुमार गुप्ता यांच्यासोबत जवळजवळ 22 वर्षापासून मी जोडलेलो आहे आणि यांचं कार्य एवढं मोठं कार्य आहे तर पूर्ण आमच्या कंपनीमध्ये जेवढा दरवर्षीप्रमाणे ज्यांचा जो भंडारा होतो तर सर्व आमचे स्टाफ त्यांचे जे मित्रमंडळ ओनर क्लायंट जेवढे बी आहे आणि आमचे जे लेबर आहे जेवढे जवळजवळ 500-600 जे बी लेबर असतात सर्वांना ते जेवू घालतात. सर्वांना एक छान प्रकारे हा एक संदेश त्यांनी आजपर्यंत या 17-18 वर्षामध्ये दिलेला आहे आणि खूप महान कार्य आतापर्यंत ते करत आलेले आहे. मी जवळजवळ त्यांना 22 वर्षापासून ओळखतोय आणि त्यांच्या सोबत आहे. संप्रदायाचं नाव आणि मी आमचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायामध्ये मी जोडलेलो आहे आणि त्यांचं पण फार मोठं कार्य चालू आहे. आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण धर्म वाचवण्यासाठी त्यांचं फार मोठं कार्य चालू आहे देशामध्ये. आणि मी जवळजवळ 16-17 वर्षापासून संप्रदायामध्ये जोडलेलो आहे आणि त्यांचं पण अन्नदान असो, सामाजिक कार्य असो, इतर कोणत्याही समाजाचं गोरगरिबांना घरघंटी, गाई म्हशी वाटणं, हर ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवचन असतं त्या ठिकाणी त्यांचं आमच्या संप्रदायाचं कार्य चालू असतं. आणि फार मोठं आम्ही म्हणजे ह्या संप्रदायामध्ये जवळजवळ आम्ही बरेचसे शिष्यगण शहरामध्ये आहे आणि साहेबांचा पण फार आम्हाला पण सपोर्ट असतो. आणि सरांचं हे कार्य हे अखंडित असत शेवटपर्यंत चालू राहो हे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करण आणि त्यांना मोठं दीर्घायुष्य लाभो हे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबतो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी प्रणित गुप्ता. माझे बाबा मनोज गुप्ता. आज आमच्याकडे इथे भंडारा आहे आमच्या फॉर्मच्या थ्रू, ऑफिसच्या थ्रू. आणि मी सध्या IIM उदयपूरला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उदयपूर. आणि ॲज अ फर्स्ट व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट ऑफ द कंट्री मी ते जॉईन केलंय आणि जनरल MBAचा माझा प्रोग्राम आहे. रिसेंटली मागच्या महिन्यात मला पुरस्कार मिळाला माननीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून दिल्लीमध्ये, अकॅडमिक अचिव्हमेंट अवॉर्ड. आणि आपल्या गणेश जयंती निमित्त जो 10 दिवसाचा उत्सव असतो त्यासाठी खास सुट्टी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. कारण गणपतीचा आनंद जो असतो तो इतर कुठेही आपल्या देशात बघायला मिळत नाही. त्यामुळे खास या कार्यक्रमासाठी आणि सगळ्या या उत्सवासाठी मी सध्या इकडे आलो आहे 10 दिवसाच्या सुट्टीसाठी. आपण इथं आला कसं वाटलं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये? माझा जन्मच या शहरामध्ये झाला आहे आणि लहानाचा पूर्ण मोठा इथेच झालो. माझ्या शाळा वगैरे इथेच होती. तर सगळं म्हणजे गणेश उत्सवापासून कॅनॉटचा गणपती असो किंवा व्यापारी गणेश मंडळ असो सगळ्या ठिकाणी मी व्हिजिट करत असतो आणि खूप आनंद होतो नेहमी आपल्या शहरात आल्यानंतर. असं वाटतं की आपण आपल्या गावात परत आलोय. कारण 7 वर्ष होत आहे मी पुण्याला शिकलो, मुंबईला शिकलो, बँगलोरला राहिलो, आता तिकडे शिकतोय उदयपूरला. बरं, आता पुढची आपले शैक्षणिक वाटचाल कशी राहणार आहे? माझे MBAचे 6 महिने उरले. रिसेंटली मी इंटर्नशिप केली होती बॉश कंपनी बँगलोरमध्ये आणि MBA संपल्यानंतर जिकडे कुठे प्लेसमेंट मिळेल त्या ठिकाणी प्रस्थान करेन. बरं, ठीक आहे.